हाय गाईस, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. चला तर मग, हे बघा, बाहेर पाऊस खूप जोरात पडतोय, पण आमचा फिरायचा प्लॅन काही बदलणार नाही हा. मी आणि माझ्या मैत्रिणी झुडिओमध्ये चालू असलेला सेल बघायला चाललोय. चला, तुम्हालाही आमच्यासोबत घेऊन जातो. पण मी इथे मैत्रिणीची ही बघा आधी ही आरचू कुठं परशा असेल तर बघा काय असेल परशा थोडंसं लेट झालंय. त्यांना म्हटलं, अगं घरात चला, पाऊस खूप जोरात चालू आहे नाही का. तर मग आम्ही घरात आलो आणि बसलो होतो. तिथे पण आमची मजा एकदम जबरदस्त चालू होती. ते बघा, मजा काय संपते का, चालूच असते. मग त्यानंतर त्यांना म्हटलं, बाहेर छान पाऊस पडतोय, त्यापैकी आपण एक मस्तपैकी कॉफी करू. मग काय कॉफी केली तिघींनी छान कॉफी घेतली. त्यानंतर गप्पा मारलो. मग आम्ही निघालो आणि ह्या दोघी एका गाडीवर होत्या आणि मी माझ्या गाडीवर होती. गाईज, आम्ही कोणत्या सिग्नलला आहोत ते सांगा कमेंट करून. तुम्ही पण बघा हा सिग्नल कोणता आहे ते. त्यानंतर आम्ही पोचलो झुडिओमध्ये गेलो, पण गाड्या लावायला जागा नव्हती गाईज. रोडवर पण गर्दी आणि इथे पण लावायला जागा नव्हती, पण आम्ही घुसून गाड्या लावल्या आहे. बघितली इथं तिथे, तिने ते दुसरीकडेच लावली होती, मी इथेच लावली होती जवळ गाडी. आणि मग तिथे पण आम्ही चाललो होतो तिघीजणी. सेलमध्ये गेलो, सेलमध्ये पाहिलं बरीचशी गर्दी होती. सेलमध्ये भरपूर साऱ्या वस्तू होतात, पण ठीक आहे, ओके होतं. एवढं काही नाही जेवढं आपल्याला व्हिडिओजमध्ये दिसतं ना बाकीच्या, की सेल आहे हे ते, असं काही नाही बरं का गाईस. ते जेव्हा तिथे गेल्यावरच कळतं की कितपत सेल आहे आणि कोणती गोष्ट घेण्यासारखी आहे किंवा नाही का. ठीक आहे, एवढा काही हे नाही सेल. पण मग घेतला मी तरी 2-3 वस्तू घेतल्या. यांनी तर काहीच नाही घेतलं, ह्या फक्त बघत होत्या. यांना दोघींना काही पटलंच नाही ॲक्च्युली. घ्यायचंच त्या म्हणे, नाही म्हणे आम्हाला नाही घ्यायचं म्हणे. मग मी घेतले 1-2 वस्तू घेतल्या आणि मग आम्ही तिथे निघालो. तिथे निघाल्यानंतर काहीच नाही घेतलंय बाई, हिनी पण काहीच नाही घेतलं, हिनी पण काहीच नाही. त्यांना मला घेऊन जा, तुम्हाला नसेल घ्यायचं तर आम्ही डीमार्टला घेतो. झुडिओ देऊन डीमार्टचं पाहिलं का, झुडिओ देऊन त्यांना डीमार्टची आठवण येते. नाही आवडलं घेऊ नका. डाळिंब पिकल्यावर कसा वास येतो तसा वास येतो याचा. गाईज, मी काय 2-3 वस्तू ज्या घेतलेल्या होत्या ना, त्यासाठी मला बिलिंग करायचं होतं. पण मला असं वाटलं मी उगाच ती घेतलं, कारण की इतकी गर्दी होती त्या बिलिंगसाठी. कंटाळा आलो बरं. आणि ह्या दोघींचं इथं काय चालू होतं माहीत नाही, इतक्या गप्पा मारत होत्या. त्या गाडीहून येताना सुद्धा इतक्या गप्पा मारत होत्या. मग काय बिलिंग वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही माझ्या वस्तू घेतल्या आणि आम्ही निघालो तिघीजणी. आणि तिथून निघाल्यानंतर गाईज, खरंच मी फर्स्ट टाईम एवढ्या ट्रॉफिकमध्ये अडकली. ही बॉम्बे नाक्याची ट्रॉफिक आहे. खूप गर्दी होती, बराच वेळ तिथेच गेला आमचा. त्याच्यानंतर मग काय आम्ही पोचलो डीमार्टमध्ये. यांना तिथेच आठवण्यात होती डीमार्टमध्ये जायचं म्हणे. म्हटलं ठीक आहे चला, काय हरकत नाही. मग आम्ही डीमार्टमध्ये आलो. डीमार्टमध्ये आल्यानंतर हे बघा, यांचं चालू होतं मस्तपैकी पोझिंग वगैरे देणं. म्हटलं अगं आपल्यामध्ये जाऊन शॉपिंग करत आहे बघा. आम्ही असंच मजा चाललोच आमचा 3 माकडांचा. आणि मग त्यांना म्हटलं बॅग वगैरे घेऊ नका, त्या मला पुढे जाऊ दे म्हणे. हे पडलं, ही घाबरली. हे बघा कपडे घेऊन कसे गोळा केलेले बघा. बघा यांना आनंद होतोय. झुडिओ मधून पळून आले ह्या आणि डीमार्ट मध्ये आलेले आहे. डीमार्ट बेस्ट आहे असं त्या म्हणतात. मी दोन्हीकडे पण शॉपिंग आहे. आता हे बघू, ट्राय करून बघू कसं वाटतं ते. ये मैं हूँ, ये है और मैं ये हूँ. हे आम्ही तिघींनी घेतलंय फक्त फोटो पुरतं, बाकी नाही. आमचं बजेट हल्लंय सगळं चाललंय. हे बघा गाईस, क्यूटी बॅग तिच्या सारखीच आहे. हा कसा आहे?
गाईस यांचे इथे पण येडे जाळे चालूच होते. ते चालणार होते अजून पण मस्ती मजा हाय गाईस, करण्यासाठी. हे बघा आता खायचे आहे पाणीपुरी. पाणीपुरी हे बघा पिशव्या मुशव्या सगळं गोळा केलंय. बाय गाईस. गाईज आमची शॉपिंग झाली होती आणि आम्ही लागलो होतो बिलिंगसाठी. पण बिलिंगला पण गर्दी होती, त्यांनी सगळे काउंटर ओपन केलेले होते. गाईज झुडिओ आणि डीमार्टमध्ये फिरून शॉपिंग करून आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही थेट स्वीटमध्ये आलो काहीतरी खायला. आणि त्यानंतर मग आम्ही बराच वेळ इथे म्हणजे उशीर खूप झाला होता नाही का, रात्री अंधार पडत आला होता. त्यांना म्हटलं लवकर आवरा, पण भूक पण लागली होती. हे बघा गाईस, कॅमेरा चालू झाला का यांचं ठुमके वगैरे चालू होऊन जातात, पोझिंग वगैरे चालू होऊन जातात. आणि मग त्यानंतर आम्ही काय केलं, बिलिंग काउंटरवर गेलो, तिथे कुपन घेतला आधी. कुपन घेतल्यानंतर मग तिथे जमा केला. म्हटलं त्यावर आपली ऑर्डर व्यवस्था बसू आपण नाही का. त्यांना म्हटलं आता बसून घ्या एका ठिकाणी, म्हणजे आपण खाऊन घेऊ आणि लवकर घरी जाऊ. मग त्यामुळे आमची ऑर्डर पण आता येणारच होती लवकरात लवकर. मग आम्ही काय केलं, 2 भेळन ते मागवलं आणि मंचुरियन मागवलं होतं. पण आजचा दिवस खूप छान गेला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण एक पुढच्या ब्लॉग. बाय गाईज, बाय बाय.